महाराष्ट्रासमोर खरं तर अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राचा यंदाचा बजेट सुद्धा फार जरा असं शांत होतं. फार मोठ्या उपाययोजना किंवा पैसा खर्च करण्यासारखी स्थिती नाही अजित पवारांच्या समोर. ऐतिहासिक बजेट त्यांनी सादर केलेली आहेत, पण मोठ्या योजनांवरती पैसा नाहीये द्यायला. जवळपास एका रुपयातले 56 पैसे, जवळपास 50 पैसे 56 पैसे, 1 रुपयाचा हिशोब केला आपण बजेट म्हणून, तर ते सगळे बाकीच्या खर्चांवर जात आहेत. आणि अनेक योजनांसाठीचा पैसा पुरेसा नाहीये. पुढचा वेतन आयोग सुद्धा लागू शकतो. पण हे सगळे प्रश्न काही फार महत्त्वाचे नाहीयेत. हे प्रश्न आजच्या झिरो आवर्सचे सुद्धा विषय नाहीयेत. कारण यापेक्षा गंभीर विषय आहेत आपल्याकडे. ते म्हणजे तुम्ही घरात खाता ते मटण हलाल पद्धतीचं आहे का झटका पद्धतीचं आहे. तुमच्या ज्या खटकांकडे तुम्ही घेतला असेल तो हिंदू होता का मुसलमान होता, हे जास्त प्रश्न महत्त्वाचे. प्रश्न हे महत्त्वाचे आहेत की इतिहासामध्ये शिवरायांच्या सैन्यामध्ये शिवकाळामध्ये किती मुसलमान मावळे होते, सरदार होते, आणि त्याच्याबद्दल ज्या काही व्हॉट्सअपवरची याद्या फिरतात त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत, हे अतिशय गंभीर प्रश्न यावेळी चर्चेला घ्यावे लागतात. आणि का चर्चेला घ्यावे लागतात त्याचं कारण चर्चा करू पाहणारीच व्यक्ती महत्त्वाची आहे. नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून, आणि त्यातही खरं सांगायचं झालं तर निवडणुकीच्या आधीपासून अनेक वक्तव्य करतात. आणि आता तर ते मंत्री सुद्धा आहेत आणि विधिमंडळात सुद्धा असतात आणि बाहेर सुद्धा असताना ते ज्या प्रकारची वक्तव्य करतायत, ते सांगतायत शिवरायांचा इतिहास पहा, मुसलमान मावळे नाहीत. ते सांगतायत तुम्ही जर का मटण खात असाल तर जर का मुसलमानांसाठी हलाल सर्टिफिकेट असेल तर हिंदूंसाठी मल्हार सर्टिफिकेट हवं, आणि अशा अनेक गोष्टी त्या करतायत. आता हे करत असताना शासनाचा त्याला पाठिंबा आहे का, सत्ताधारी नेतृत्वाचा पाठिंबा आहे का, या गोष्टी स्पष्ट नाहीत. मात्र त्यांची विधानं थांबत नाहीयेत. आणि आपल्या माहितीसाठी नितेश राणेंवर यापूर्वी सुद्धा खळबळजनक वक्तव्य, शांतताभंग करणारं वक्तव्य, दोन समाजात तेढ वाढवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हे सुद्धा दाखल आहेत. पण ती कारवाई काय पुढे झाली कल्पना नाहीये. सध्या पोलिसांसमोर आधीच काय कमी अडचणी आहेत, तर आता नितेश राणेंच्या मागे कुठे लागणार, ते परत मंत्रीच आहेत, तर तो पुढचा मुद्दा आहे. पण जे काही असो, नितेश राणेंचे एक मात्र आभार मानले पाहिजेत आणि ते जाहीरपणे मानले पाहिजेत की या निमित्तानं नितेश राणेंनी मान्य तरी केलं की महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये नॉनव्हेज, मांसाहार केला जातो हे त्यांनी मान्य केले. काही कमी आहे का? आज स्थिती अशी आहे की जर का तुम्ही शुक्रवारी किंवा बुधवारी म्हणा, आपल्याकडे साधारणपणे बुधवार, शुक्रवार, रविवार अशा प्रकारे नॉनव्हेज खाल्लं जातं, त्याचे फोटो टाकले तरी सुद्धा तुमच्यावरती देशभक्तीपासून सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आरोप होतात. अशा वेळी थेट नितेश राणे जर का म्हणत असतील की नॉनव्हेजसाठी, हिंदूंसाठी वेगळं सर्टिफिकेट हवं, तर किमान त्यांचं कौतुक यासाठी की किमान हिंदू खातात नॉनव्हेज, हे त्यांनी जाहीरपणे कबूल केलं. यासाठी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आता यापुढे चर्चा जी पुढे घेऊन जायची ती मात्र गंभीर आहे. त्याचं कारण या दृष्टीनं जे महाराष्ट्रात एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय, हिंदू मुस्लिम सारखे मुद्दे आणायचा प्रयत्न का होतोय, त्याचा संबंध जो मी सुरुवात केली होती, बजेटमधल्या आर्थिक स्थितीची दुरवस्था आहे, त्याच्यातून लक्ष हटवण्यासाठी किंवा काही वेगळं होणार आहे का महाराष्ट्रात राजकारणाच्या या पटलावरती, या सगळ्या मुद्द्यांसह आजचा हा झिरो आवर आपण पाहणार आहोत. आणि तिथे पुढे जाण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे सुरुवात करतो तो आमचा जनतेसाठी आम्ही जो पोल सुरू केलेला असतो तो प्रश्न घेऊन जाताना, पण तिकडे जाण्यापूर्वी संजय राऊत काय म्हणालेले शिवसेना नेते पाहूया. ते शाळेत गेले नाहीत, ज्यांचं वाचन संस्कृतीशी संबंध आला नाही, ज्यांना इतिहास ज्ञात नाही, ज्यांना फक्त मटणाची दुकानं दिसतात, ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची वक्तव्य आहेत. आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. जसं तुम्ही पहिल्या फाळणीचा ठपका आजही पंडित नेहरूंवर किंवा काँग्रेसवर ठेवताय, तो एक वेगळा काळ होता देशाच्या स्वातंत्र्याचा. पण आता सर्व काही नीट चाललेलं असताना, स्थिरस्थावर चाललेलं असताना या देशामध्ये पुन्हा फाळणीची बीजं रोवण्याचं काम ही मोदींची पिलावळ करते आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर इतिहासात तो ठपका येईल. आता जो पक्ष हिंदुत्ववादी म्हणून स्वतःची जाहीर ओळख दाखवतो तो शिवसेना, आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा ही प्रतिक्रिया येते. या निमित्तानं या विषयाचं गांभीर्य आपल्याला लक्षात यावं की आम्ही हा विषय झिरो आवरला का घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे सुरुवात करणार आहोत आपण माझा पोल सेंटरला जाऊन, आणि प्रश्न कोणता आम्ही आज निवडलेला आहे ज्याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून हवं आहे. पाहूयात माझाचा आजचाच प्रश्न कोणता आहे. तो झिरो आवरचा प्रश्न, नितेश राणेंच्या धार्मिक वक्तव्यांमुळे देश दुसऱ्या फाळणीकडे जातोय, संजय राऊतांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? हिंदू मुस्लिम हे विषय महत्त्वाचे आहेत का? ही फाळणी होते का? या दृष्टीने प्रयत्न होत आहेत का? हा आपला प्रश्न आहे. आजचा प्रश्न आहे.
तुम्ही जर का एबीपी माझाच्या एक्सवर असाल, म्हणजे ट्विटरवरती आधीच्या, युट्यूबवर असाल, फेसबुकवर असाल किंवा इन्स्टावर असाल, तुमचं जे ॲप तुम्हाला सोयीचं आहे, सवयीचं आहे, त्यावर जाऊन तुम्ही या पोलचं उत्तर देऊ शकता. सगळ्यात शेवटी, कार्यक्रमाच्या शेवटी आपण याची उत्तरं सुद्धा बघणार आहोत. तुमचा कौल काय आहे तो आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा आपण आता चर्चेकडे सुरुवात करूयात. आपल्यासोबत आपण आता जाणार आहोत माझाच्या या गेस्ट सेंटरकडे. आपल्यासोबत पाहुणे आहेत. सध्या आपल्यासोबत जे दोन पाहुणे आहेत, पहिल्यांदा त्यांची ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत तुषार भोसले, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तर प्रमुख आहेत, त्याशिवाय ते भाजपची भूमिकाही लढवत असतात, बाजू सुद्धा लढवत असतात. त्यांचं स्वागत. तुषार भोसले, तुमचंही स्वागत. प्रणव पाटील आपल्यासोबत आहेत. प्रणव पाटील हे इतिहास अभ्यासक आहेत. या विषयावरती ते वेळोवेळी विवेचन करत असतात, लेखन करत असतात. त्यांचंही स्वागत. आणि थोड्याच वेळात अपेक्षा आहे आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा विधिमंडळातून, कारण सध्या सेशन सुरू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, तिथून ते आपल्याला मिळू शकतील. त्यांचा सुद्धा कारण त्यांनी सुद्धा मुद्दा लावून धरलेला आहे. त्याचप्रमाणे काहीच वेळात हुसेन दलवाई, माजी खासदार काँग्रेसचे हुसेन दलवाई सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. आणि अनिल बोंडे सुद्धा भाजपची भूमिका लढवण्यासाठी पुढे काही वेळात आपल्याकडे येतील अशी अपेक्षा आहे. दोघांचं पुन्हा एकदा स्वागत. मी तुषार भोसले तुमच्यापासून सुरुवात करतो. पहिला भाग म्हणजे आत्ता असं काय महाराष्ट्रात चाललेलं आहे की ज्यामुळे हिंदू मुस्लिम खाटीक आणि मग हलाल सर्टिफिकेट की मल्हार सर्टिफिकेट, औरंगजेबाची कबर उखडली पाहिजे, इथपासून सगळ्या गोष्टी, म्हणजे नेमकं काय, कदाचित काही मिस होत आहे का आमच्याकडनं समजून घेण्यात? जरा सांगता नेमका काय विषय हा एवढा लावून धरलाय? प्रसन्नजी, खरं तर महाराष्ट्रात जे सुरू आहे त्यात वेगळं काही घडतंय असं मला तरी काही दिसत नाही. बरं. महाराष्ट्रामध्ये बघा, सध्या छावा चित्रपट सुरू आहे. छावा चित्रपटाच्या अनुषंगाने मग औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, हे विषय एकूणच सोशल मीडियात पण आहेत, मीडियात पण आहेत. बरं. त्याच्यामुळे ते काय आत्ताच तो विषय उकरून काढला असं नाही. तर आता साहजिक आहे, छावा चित्रपट पाहिल्यानंतर ज्या ज्या धर्माभिमानी माणसांनी तो पाहिला आणि ज्याला महाराष्ट्राविषयी अस्मिता आहे, हिंदुस्थान विषयी अस्मिता आहे, त्याच्या मनात येणं हे स्वाभाविक आहे की ज्या औरंगजेबानी आमच्या राजाला इतका त्रास दिला, आमच्या धर्माविरुद्ध ज्यांनी सगळी षडयंत्र रचली, त्याच्या केसाला तरी या महाराष्ट्रात जागा कशी राहू शकते? कबर हा फार पुढचा विषय आहे. त्याच्या केसाला सुद्धा जागा या महाराष्ट्रात राहू शकत नाही. ही स्वाभाविक प्रतिक्रिया या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातल्या नागरिकाची येणार आहे. त्याच्यामुळे तो विषय उकरून काढला असं मला वाटत नाही. ती महाराष्ट्राची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आणि राहिला प्रश्न, आज तुम्ही जे काय मांसाहाराच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणतायत, तर मला असं वाटतं की ती कुठली तरी एक हिंदू खाटिकांची, हिंदू दलितांची एक संघटना आहे. आणि त्या संघटनेने हा निर्णय घेतला की एकीकडे मुस्लिम लोक त्यांच्या दुकानामध्ये लिहितात की आमच्या इथे हलाल पद्धतीने काय ते मांस मिळेल, तर मग आम्ही सुद्धा बाबा जे हिंदू खाटिक आहेत, हिंदू दलित आहेत, ते जे मांसाहार विक्री करतात, आम्ही सुद्धा शुद्ध शास्त्रशुद्ध काय त्यांच्या पद्धती असतील, मी तर काही मांसाहाराशी कधी माझा संबंध आला नाही, त्यामुळे मला त्या पद्धती माहीत नाहीत. पण त्यांच्या संघटनेने तो निर्णय घेतला की आम्ही सुद्धा अशा पद्धतीचं सर्टिफिकेट देतो. आणि मग त्याला नितेश राणेंनी काही समर्थन दिलं असेल तर त्यात एवढं वातावरण पेटलंय किंवा काही नवीनच काही घडलंय ना, आता हे सकाळचा 9चा भोंगा ज्या पद्धतीने म्हणतोय की लगेच देश दुसऱ्या फाळणीकडे निघालाय, अशी काही परिस्थिती नाहीये. विनाकारण कुठल्या विषयात वाद पेटला गेलाय अशा कोणती भूमिका नाही. पण एक मात्र निश्चित आहे की गेल्या 10 वर्षामध्ये हिंदुस्थानामध्ये जे हिंदू धर्माचं पुनरुत्थान झालंय, धर्माविषयी जागृती निर्माण झाली आहे आणि आपल्या स्वत्वाविषयी, आपला स्वधर्म असेल, स्वभाषा असेल, स्वअस्मिता असेल, याच्याविषयी लोकांना अभिमान निर्माण झालाय. आणि त्या भूमिकेतनच काही वक्तव्यांचं समर्थन होत आहे असं मला वाटतं. मला एक तुषार भोसलेजी, दोन मुद्द्यांबद्दल आपण आणखी खूप मुद्द्यांबद्दल बोलणार आहोत, पण एक मुद्द्याबद्दल मी आपल्याला दोन मुद्द्यांबद्दल विचारतो. पहिला मुद्दा, औरंगजेबाची कबर. औरंगजेबाची कबर हा असा काही सेलिब्रेशनचा भाग नाहीये ना, तिकडे कधी कुठला उरूस उत्सव वगैरे होत होता. अफजल खानाच्या पाशी तरी होत होता, त्यामुळे नंतर तिकडची सगळं बांधकाम नंतर तोडण्यात सुद्धा आलं या सरकारच्या काळामध्ये. प्रश्न असा आहे, औरंगजेबाची कबर हा विषय सगळा 250-300 वर्षाच्या काळातला आहे. या काळामध्ये जेव्हा मराठा साम्राज्याची हाय टाईड, म्हणजे मराठा साम्राज्य हे फक्त स्वराज्यापुरता नाही, त्या स्वराज्याचं राष्ट्रीय साम्राज्य जेव्हा तयार झालं होतं, त्या काळात जेव्हा दिल्लीचा बादशाह मराठे ठरवत होते, त्या काळातही मराठ्यांच्या अंगणात असलेल्या, तेव्हा काही औरंगाबाद वगैरे असं नव्हतं,
तिथे, आणि औरंगजेबाचं निधन काही तिथे झालेलं नाही, त्याचा मृत्यू काही औरंगाबादमध्ये नव्हता झाला, नगर जवळ झाला होता, नंतर ती कबर तिकडे बांधली. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, तर जिथे रूल करणारे मराठे होते त्याही काळात ज्या कबरीला हलवण्यात आलं नाही, पुढे पेशवाई होती, त्या सगळ्या पेशव्यांच्या काळात म्हणजे पुन्हा मराठेशाहीचा उत्तरार्धाचा काळ, तेव्हा काही झालं नाही, मग आता अचानक ती कबर तिकडे आहे? कारण अशा अनेक गोष्टी या वारशाचा भाग असतो, त्या वारशामध्ये अभिमानास्पद बाबी असतात, आणि त्याच वेळी काही गोष्टी ज्याचं कौतुक तसं नसतं, म्हणजे औरंगजेबाचं कौतुक नाहीये, पण हा औरंगजेब की जो अफगाणिस्तान पासून बांगलादेश, तेव्हा बांगलादेश नव्हता, जो सगळा भारत होता, त्यावरती जो शासन करत होता, त्याला मराठ्यांनी इथपर्यंत आणला, आपल्या भागात आणला, आणि त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं, त्याला स्वतःचा आनंद व्यक्त करता आला नाही. त्याची आयुष्यभराचीच नव्हे, त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा वेदना देणारी गोष्ट जर का कोणी औरंगजेब प्रेमी असेल तर ही, की त्याचं थडगं महाराष्ट्रात आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, जे मराठा साम्राज्यानं कधी केलं नाही ते करावं अशी आपल्यासारख्यांची काय इच्छा आहे? असं आहे की जनभावना या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. त्या काळात घडलं नाही म्हणून आता करायचं नाही असा काही हा संदर्भ आपल्याला देणं योग्य ठरणार नाही. अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पूर्व काळात झाल्या नाही पण उत्तर काळात झाल्या, म्हणून काही त्यांनी केलं नाही म्हणून आता लगेच आपण त्याचं स्वीकारच करायचा असं नाही. आपल्या पूर्वजांचा जो इतिहास आहे त्याच्याविषयी आपल्याला कमालीचा अभिमान आहे, आणि हीच भावना आज जर का जनसामान्यामध्ये येत असेल, आणि ज्या क्रूर अशा त्याला माणूस म्हणणंही चुकीचं आहे, राक्षसी वृत्तीच्या माणसांनी आमच्या पूर्वजांना छळलं, आमच्या पूर्वजांना त्रास दिला, आमच्या देव धर्मापासून आमच्या माता भगिनींना त्यांनी कित्येक अन्याय अत्याचार केले, लहान मुलांवर अत्याचार केले, आणि खास करून आमच्या हिंदू धर्मियांवर त्यांनी अन्याय अत्याचार केले. अशा माणसाच्या पाऊलखुणा किंवा त्याच्या ओळख किंवा त्याचा संकेत या महाराष्ट्रात राहता कामा नये असा जर आग्रह किंवा अशी जर भूमिका आजच्या काळात आजच्या नागरिकांना होत असेल तर ती पूर्णपणे स्वीकार केला पाहिजे. आणि पूर्वी घडलं नाही म्हणून आता करायचं नाही हा संदर्भ योग्य ठरणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की औरंगजेबाची कबरच काय, त्याचं थडगच काय, त्याच्या केसाला सुद्धा छत्रपतींच्या महाराष्ट्रात जागा नाही. त्याचं थडगं जितकं लवकर होईल तितकं लवकर राज्य शासन आणि केंद्र शासनाने उखडून या महाराष्ट्रातनं त्याची शेवटची खून सुद्धा पुसून टाकावी हा आमचा आग्रह आहे. तुषार, तुमच्याकडे येईनच, तुम्ही तुमचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपल्यासोबत आता आहेत जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार. जितेंद्र आव्हाडजी, तुमचं स्वागत आहे. सगळा विषय तुमच्या मला वेळ नाहीये बोलायला. बोला बोला बोला, तुम्ही मांडणी करा, काय विषय चाललाय याचा. मी गडबडीत आहे, नंतर बोलू आपण. जितेंद्र आव्हाड, आपण मगाशीच वेळ दिला होता, नेमका तुमचा काय मुद्दा आहे? जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क पुन्हा तुटलेला आहे, मी त्यांच्याकडे थोड्या वेळाने परत जाईन. पुन्हा एकदा आपण जाऊयात. आपल्यासोबत आणखी एक आपले पाहुणे आहेत, इतिहास तज्ज्ञ प्रणव पाटील, त्यांच्याकडे मला जायचंय. प्रणव पाटील, याच्यातला एक मुद्दा मला विचारायचा होता की जो शिवकालीन इतिहासाच्या मध्ये जे अनेक मुद्दे मांडले गेले होते त्याच्या संदर्भातला, की विशेषतः एक मुद्दा असाही आला, नितेश राणे म्हणाले होते की शिवरायांच्या सैन्यामध्ये किंवा त्या शिवकाळामध्ये मुसलमानांचं काही स्थान नव्हतं, त्यांचा कोणताही सहभाग नव्हता, आणि त्याच्यामुळे जी काही यादी जाहीर केली जाते किंवा जी काही नावं घेतली जातात त्याला काही अर्थ नाही. आता अशी अनेक नावं आहेत आणि ती साधारणपणे ती माहिती साधारण सगळीकडे उपलब्ध आहे. मी तीच माहिती इकडे तुमच्यापर्यंत सांगू इच्छितो, जी मी तुम्हालाही मेसेज केलेला आहे. अभ्यासक म्हणून तुम्ही त्याबद्दल विधान करावं, जी काय असेल ती माहिती सांगावी अशी अपेक्षा आहे. शिवाजी महाराजांचे मुस्लिम शिलेदार, यामध्ये नौसेनेची धुरा सिद्धी संभलच्या हाती, आग्र्यातून सुटकेसाठी मदारी मेहतरची मदत, गुप्तहेर प्रकरणाचे सचिव मौलाना हैदर, शस्त्रागाराची कमान इब्राहिम खानच्या हाती, अफजल खानाला मारण्यासाठी रुस्तुमे जमालनं वाघनखं पाठवली, शिवाजी महाराजांच्या 31 अंगरक्षकांपैकी 10 अंगरक्षक मुस्लिम, हजरत बाबा याकूत थोरवाले यांना आजन्म निवृत्ती वेतन देण्याचा आदेश, आणि रायगडावर महालाच्या समोर मुस्लिम भाविकांसाठी मशीद बांधली वगैरे असे मुद्दे. आणि आणखी काही मुद्दे असू शकतात त्यांच्या अंगरक्षक आणि बाकीच्या मुद्द्यातले. माझा आपल्याला फक्त इतिहासातील तथ्य आणि नॅरेटिव्ह या अनुषंगाने प्रश्न आहे. मी बाकीच्या राजकारणाला आपल्यापर्यंत आणणार नाहीये. त्यामुळे प्रणवजी, मला याबद्दल सांगा, तुमची माहिती काय सांगते या बाबतीत? जर आपण ऐतिहासिक अस्सल साधनांचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं
की सिद्धी संबळ नावाचा हा व्यक्तीच कुणी अस्तित्वात नव्हता, तर दौलत खान नावाचा शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये अधिकारी होता. आणि मदारी मेहतर हे जे पात्र आहे हे साधारण 1930च्या काळामध्ये एका कागदपत्रातून समोर आलं, परंतु अभ्यासकांच्या नंतर लक्षात आलं की हा कागद हा बनावट कागद आहे. त्यामुळे मदारी मेहतरचा उल्लेख कुठल्याही ऐतिहासिक साधनांमध्ये बखरींमध्ये आपल्याला सापडत नाही. दुसरं म्हणजे मौलाना हैदर हे जे पात्र आहे त्याचंही नाव आपल्याला कुठल्या साधनांमध्ये आपल्याला दिसत नाही किंवा सापडत नाही. दुसरं म्हणजे रुस्तुमे जमान हा जो आदिलशाही सरदार होता, तर त्याने शिवाजी महाराजांना वाघनखं पाठवली असं नरेटिव्ह सध्या फिरतंय. तर ह्याला सुद्धा कुठला आधार नाहीये, कारण हा आदिलशाही सरदार 1672 मध्ये त्याने आदिलशाहीमध्ये बंड केलं, पण अफजल खानाचा वधच मुळात 1659 साली झालेला आहे. त्यामुळे तसा काही अर्थच नाही त्या मुद्द्याला, कारण शिवाजी महाराजांनी असं काही नियोजन केलं हे त्यांच्या काही विश्वासू लोकांपुरतंच ते मर्यादित होतं. दुसरं म्हणजे इम्रान खान हा शस्त्रगाराचा प्रमुख होता असं एक तुम्ही विचारलं, तर इम्रान खान नावाचा सुद्धा कोणी माणूस त्यांच्याकडे नव्हता. आणि दुसरं म्हणजे रायगडावरती मशीद त्यांच्या महालासमोर आहे, तर अख्ख्या रायगडवरती आपल्याला कुठेच मशीद सापडत नाही. पण शिवाजी महाराजांच्या पदरी आपल्याला असं दिसतं की 12 एकूण मुस्लिम सैनिक किंवा अधिकारी त्यातले काही सापडतात. तर त्यातले 4 जे आहेत की जैना खान पीरजादे म्हणून होता, तो पुण्याचा सर हवालदार होता, किंवा सिद्दी अंबर बगदादी, हे सगळे आधीच्या काळातलेच हवालदार होते. ते सुद्धा आपल्याला 1655-54 नंतर कुठे सापडत नाहीत. परंतु सिद्दी इब्राहिम नावाचा एक अंगरक्षक मात्र त्याचं नाव आपल्याला सापडतं की जो फोंड्याच्या लढाईमध्ये 1675 पर्यंत महाराजांच्या बरोबर होता. दुसरं म्हणजे दौलत खान जो महाराजांच्या आरमारामध्ये प्रमुख होता, तर त्याचं नक्कीच नाव आपल्याला 1680 पर्यंत सापडतं. आणि दर्या सारंग हा जो दुसरा नौदलाचा अधिकारी होता, त्याचंही नाव आपल्याला सापडतं, परंतु 1678ला त्याला आणि त्याच्या मुलाला कैद केलं होतं. त्यामुळे तोही नंतर फितूर झाला होता का अशी एक शंका आपल्याला दिसते. दुसरं म्हणजे काझी हैदर हा जो महाराजांच्या पदरी पर्शियन पत्र लिहिण्यासाठी किंवा त्या गोष्टीसाठी ठेवलेला होता, तर तो सुद्धा औरंगजेबाच्या काळामध्ये फितूर झाला आणि त्याने माहुलीचा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधात जाऊन पावलं उचलली होती. शमा खान नावाचा मात्र एक घोडदळातला सरदार आपल्याला दिसतो. 29 जे घोडदळ प्रमुख होते त्यातला तो एक सरदार होता. दुसरा एक सिद्दी कासिम बेग म्हणून शिवापूरचा एक हवालदार होता. आणि आपल्याला दिसतं की सिद्दी हिलालचं नाव आपल्याला अनेकदा दिसतं की पन्हाळ्याच्या वेड्यात तो दिसतो. परंतु हा जो सिद्दी हिलाल होता तो भोसले घराण्यातले जे खेळोजी भोसले होते, तर यांनी ह्या सिद्दी गुलामाला विकत घेतलं होतं लहानपणी, आणि तो मोठा स्वराज्यातच झाला होता. आणि मला असं वाटतं की हे जे 12 मुस्लिम जी काही नावं आहेत ती काही त्या काळातल्या मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करणारी ही माणसं नव्हती. त्यातले अनेक जण हे पोटार्थी होते, जिथे जास्त पगार तिकडे ती जाणारी अशी माणसं होती. मुळात एखाद्या स्वराज्यातल्या सैनिकांची किंवा अधिकाऱ्यांची धर्म काढणं हे मला वाटतं की बरोबर नाही, कारण आज धर्म काढलाय उद्या तुम्ही जात पण काढू शकता की इतक्या जातीची लोक होती का. तर मुसलमानांना शिवाजी महाराजच आपले का वाटत नाही, जसं 18 पगड जातीतल्या लोकांना आमच्या जातीचे किती सैनिक होते असं काढावंसं वाटत नाही, कारण महाराज आपल्याला सगळ्यांचे वाटतात. तसे मला असं वाटतं की त्यावेळच्या मुसलमानांसाठी हा काही प्रश्न नव्हता की आमची किती लोक सैन्यामध्ये आहेत, त्यांच्यासाठी महाराज हेच आमचे प्रमुख आणि राजे आहेत असं सगळी जनभावना होती. प्रणव पाटीलजी, तुम्ही अतिशय म्हणजे शेवटची तुमची वाक्य अत्यंत महत्वाची आहेत. एकीकडे 2 प्रकारे तुलना केली जाते. एक, नितेश राणे कोणीच नव्हतं, मुसलमानच नव्हते महाराजांच्या सेवेमध्ये. दुसरं एक टोक आहे ज्याच्यामध्ये एकदम वेगळी एक यादी आहेत, आणि इकडे एक असे अभ्यासक आहेत की जे सांगतायत किती माणसं होती, किती काळ होती, का होती. आणि त्याचवेळी त्यांनी एक अतिशय महत्वाचं विधान केलं, आज जर का धर्माच्या नुसार मावळे मोजायला लागत असाल तर उद्या जातीच्या आधारे मोजायला लागलात तर काय होईल. हा प्रणव पाटील यांचा
मुद्दा अनेक गर्भित अर्थांसह फार महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे प्रणव पाटील यांनी अतिशय संयतपणे इतिहास अभ्यासकाच्या सचोटीनं मुद्दा मांडलेला आहे, त्यासाठी त्यांचे आभार. प्रणव पाटील, तुम्ही आमच्यासोबत राहा. आपल्यासोबत आता अनिल बोंडे सुद्धा आहेत, भाजपचे नेते, आणि त्याचप्रमाणे मला तिकडे काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी कारण हुसेन दलवाई यायला कदाचित वेळ लागेल. आपल्यासोबत हनुमंतराव पवार सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. मी पहिल्यांदा अनिल बोंडेंकडे जातोय. अनिलजी, इतके सगळे मुद्दे महाराष्ट्राच्या समोर असताना अचानक हिंदू मुस्लिम मोठा मुद्दा झाल्यासारखा चित्र आहे आणि बोलणारी व्यक्ती मंत्री आहेत, नितेश राणे आहेत. ते स्वतः एक तर राणेंचे चिरंजीव आहेत आणि शिवाय मंत्री आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, असं आता नेमकं काय काय चाललेलं आहे? अचानक हे हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा, औरंगजेबची कबर उखडून टाकण्यासाठी सुद्धा ते म्हणतायत. बरं, शासनाचा मंत्री ही विधानं करतोय, याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, त्यामध्ये हरकत काही नाही आहे. कारण हलालच्या संदर्भात जर बोललं तर हलालचं अगोदरपासून लादल्या गेलेलं आहे. नुसतं हलाल मटनच नाही तर सगळा किराणा असो, हल्दीरामचं प्रॉडक्ट असो, तेही सगळं हलाल. म्हणजे हा हट्ट कशासाठी? आणि मग हलाल बाकीच्या हिंदू लोकांना, बरं, समजा मांसाहारी असतील तर हलाल म्हणजे एक रक्तवाहिनी कापून त्याचं रक्त पूर्णतः निघून गेलं पाहिजे, तोपर्यंत जिवंत ठेवलं पाहिजे, आणि मग त्याचं मटण जे होतं ते हलाल मटण. मग नितेश राणेंनी म्हटलं की झटका मटण, त्याला मल्हार मटण म्हणून त्यांनी नाव दिलं. हो, तर तसं असायला काहीच हरकत नाही. बरं. आणि त्यामध्ये काही वाद होण्याची गरज नाही. मुस्लिमांनी हलाल मटण खावं, यांनी झटका मटण खावं. परंतु दुसरं जे आहे की हलाल हे सर्टिफिकेशन सगळ्या किराण्यावर, सगळ्या पदार्थावर दिल्या जातं. त्यावर मात्र रोख आणल्या गेली पाहिजे. बरं. कारण हे हलाल सर्टिफिकेशनचा पैसा कुठे जातो आणि हलाल सर्टिफिकेशन कशासाठी? समजा आता हल्दीरामचा चिवडा आहे, तो हलाल कसा होईल आणि हराम कसा होईल? हलाल सर्टिफिकेट घ्यायसाठी करोडो रुपये, लाखो रुपये त्यांना सर्टिफिकेशनसाठी दिले जातात. त्याचा कुठे हिशोब ठेवला जातो? बरं. आणि म्हणून हे हलाल प्रकरण मिटवलं गेलं पाहिजे असं मी तर म्हणतो. बरं. हा. आणि दुसरी गोष्ट, औरंगजेबाबद्दल काय सांगावं? त्याचे वडीलच म्हणतात की औरंगजेब हा माझा पोरगा आहे, याची मला लाज वाटते. आणि खरं होतं की बापाला कैदेत टाकलं, तिन्ही भावांना मारलं. असा माणूस कोणाचा आदर्श राहू शकतो का? मग अशा माणसाची कबर जर महाराष्ट्रात असेल तर निश्चितपणे ते महाराष्ट्रात ठेवणं योग्यच नाहीये. बरं. महाराष्ट्रात औरंगजेबची कबर तर सोडा, महाराष्ट्रात औरंगजेबाचं नख सुद्धा राहता कामा नये, ही सगळ्यांची भावना आहे. आणि त्यामुळं जी भावना जनतेची भावना आहे, ते जनतेचा प्रतिनिधी जर बोलत असेल तर त्यामध्ये काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही. या महाराष्ट्राने तेही दिवस पाहिले. हो. आता हे तर सत्य इतिहासकार सांगतील की अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला, हे तर सगळे मानतात ना. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचं पोस्टर जर का हे सरकार यायच्या अगोदर किंवा काँग्रेसच्या सरकारमध्ये कोणत्या मंडळात लावलं तर मुस्लिमाच्या भावना दुखावतील, भावना दुखावतील म्हणून त्याच्यावर खटले भरले जायचे, केसेस भरल्या जायचे. आमच्यावर भरले गेले आहे, तेव्हा तर आम्ही शिवसेनेत होतो. मग मला हे सांगा, अफजल खानाचा कोथळा काढला हा तर इतिहास आहे. बरं. मग अफजल खानाचा कोथळा काढला तर मुसलमानाच्या भावना का दुखावल्या जातात? बरं. औरंगजेबाने जर अत्याचार केला हे जर वारंवार सांगितलं तर मुस्लिमांच्या भावना दुखावण्याचा गरजच नाही. मी त्याच्याकडे येतो. अनिल बोंडेजी, मला तुमचा मुद्दा लक्षात आला. फक्त तशी सगळी चित्र काढायची म्हटली तर प्रसंगातले अनेक बाकीची चित्र सुद्धा समोर येतील आणि मग भावना कुणाकुणाच्या दुखवायच्या आणि कुणाकुणाच्या रोखायचा हा मुद्दा आहे. माझी चर्चेचा दिशा तरी ही असणार आहे की हे मुद्दे घेऊन चर्चा करत बसणार आहोत का? मी तुमच्याकडे पुन्हा येतो अनिल बोंडे, कारण मला अनेक बाकीचे मुद्दे विचारायचे आहेत. मी आता जातोय हनुमंत पवार यांच्याकडे. हनुमंत पवारजी, तुम्ही पाहताय आता एक वेगळं वातावरण या निमित्तानं तयार होतं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे चर्चिले गेले पाहिजेत, एक विशेष गोष्ट म्हणजे आताचा चर्चेचा विषय नाही आहे 0 आवरचा, संतोष देशमुख प्रकरणाची विधिमंडळात जेवढी चर्चा होत नाही, किंवा होतच नाहीये पटलावर, तितकी बाहेर होते आणि सगळ्यांकडनं होते, पण विधिमंडळात होत नाहीये. इथे संतोष देशमुख प्रकरणाची ही स्थिती असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, महत्त्वाच्या गोष्टींसाठी खर्च किती लागणार आहेत, कोणत्या प्रकल्प होणार आहेत, नाही होणार आहेत, याबद्दल तर बोलणं बंदच झालेलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे जे काही नितेश राणे करू पाहतायत हे केवळ एका व्यक्तीचं आहे म्हणून बघून दुर्लक्ष करावं का, याच्या मागे आणखी काही गोष्टी आहेत? प्रसन्नजी, नितेश राणे यांनी संविधानावर हात ठेवून या राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे.
ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढलेले आहेत हो. आणि आता सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळं त्यांचं म्हणणं हे भारतीय जनता पक्षाचं आणि पर्यायानं सरकारचं म्हणणं आहे बरोबर. असं समजायला खरं म्हणजे काहीच हरकत नसावी. एक. दोन, सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी नितेश राणे आणि राणे परिवार कोणत्याही थराला जाऊ शकतो. तुम्हाला आठवत असेल की राम गणेश गडकरींचा पुतळा ज्यावेळेस पुण्याच्या छत्रपती संभाजी उद्यानामधून काढून फेकला गेला त्यावेळेस नितेश राणे यांची भूमिका काय होती, किंवा मराठा आरक्षणाच्या संबंधाने आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल याच नितेश राणे यांनी कोणत्या थराला जाऊन भाषा वापरली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी स्वातंत्र्यवीर मानायला तयार नाही असं म्हणणारे नितेश राणे आणि आता हेच नितेश राणे औरंगजेब आणि खटका आणि हलाल या विषयावर हिंदू मुस्लिम हा प्रश्न महाराष्ट्राच्या जणू काही जीवाभावाचा जिव्हाळ्याचा आहे असं भासवू इच्छित आहेत. ही सगळी भाषा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षानं प्लॅन केलेली आहे. बरं. ती नितेश राणे यांच्या तोंडातून येते हे दुर्दैवी आहे. मंत्री आहेत ते. खरं म्हणजे दोन धर्मामध्ये दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी नितेशजी राणे यांचा राज्यपालांनी राजीनामा घेतला पाहिजे. बरं. आता राहिला मुद्दा विधानसभेमध्ये आणि या सरकारचे प्राधान्यक्रम म्हणून जे विषय असायला पाहिजे त्याच्याकडून महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. बरं. महाराष्ट्रामध्ये याच सरकारने लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणाले होते. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पत्रकारांवर माध्यम प्रतिनिधीवरच रागावून कुठं आहे तो जाहीरनामा म्हणत आहेत. ते हे सोयीस्कररित्या विसरले आहेत की त्यांच्या प्रदेश अध्यक्षाने आणि खुद्द अजितदादा यांनी 2100 रुपये देतो म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं की 8000 रुपये सोयाबीनला भाव देऊ. नाही आता त्यांना आठवत ते. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. आता देवेंद्रजींना ते आठवत नाहीये. एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील की देवेंद्रजी फडणवीस असतील यांचं अपयश आणि प्रशासनामधलं आपलं पकड सुटते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हा पपेट म्हणजे पोपट नितेश राणे यांच्या तोंडून ते वधवून घेत आहे. बरं, मला हा मुद्दा घेऊन मी पुन्हा एकदा अनिल बोंडेंकडे जातो. त्यानंतर मी तुषार भोसले आणि मी एक वेगळा विषय इतिहासाच्या बाबतीतला की असं राजकारण का केलं जातं ते मी प्रणव पाटील यांना सुद्धा विचारणार आहे. अनिल बोंडेजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. नितेश राणे हे बोलतात आणि यापूर्वी सुद्धा ते बोललेले, त्यावेळी त्यांच्यावर कारवाईची घोषणा भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केली होती. ती कारवाई झालेली नाही. पोलीस केसेसचं पुढे काय झालं त्याची कल्पना नाहीये. आता मुद्दा असा आहे की जेव्हा नितेश राणे हे बोलतात सर्टिफिकेट असावं, औरंगजेबाची कबर, ही व्यक्तिगत, माझा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, ही नितेश राणे या व्यक्तीची विधानं आहेत का भाजप पक्ष त्याला एन्डॉर्स करतो, त्याला पाठिंबा देतो? ही अधिकृत भूमिका आहे पक्षाची? नाही, भारतीय जनता पक्ष पाठिंबा देतो की नाही ते माहीत नाही, प्रदेशाध्यक्षांशी बोलावं लागेल. परंतु एक गोष्ट आहे की ती भूमिका सगळ्यांना पटण्यासारखी आहे. बरं. म्हणजे कारण की आता तुम्हीच सांगितलं इतिहास तज्ज्ञांनी की जे मुस्लिम अधिकारी आहे, मुस्लिम नाव आहे, ते बरेचसे घुसवलेले आहे. कारण की अगोदर असा प्रयत्न झाला, वारंवार प्रयत्न असा झाला की छत्रपती शिवाजी महाराज संपूर्णतः सेक्युलर, सर्वधर्म समभावी आणि मावळ्यांना विसरून गेले की ज्या मावळ्यांच्या भरोशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या ते विसरून गेले. अशापर्यंत सांगायला आले की मुस्लिमच सैन्य होतं. अशापर्यंत सांगणाऱ्याची मजल गेली. त्यावेळेला क्लिअर केलं असेल नितेश राणेंनी तर ते काही वाईट नाही असं मला वाटत नाही. आणि हलाल आणि झटक्याच्या संदर्भात तर सांगितलंच की हलाल एवढे वर्षपर्यंत लादलं का काँग्रेसवाले बोलले नाही हलालच्या संदर्भात, का राष्ट्रवादीवाले म्हणजे शरद पवारवाले बोलले नाही हलालच्या संदर्भात. अनिल बोंडेजी, असं आता हे लादलं तुम्ही म्हणताय, एकतर तिकडे हलाल सर्टिफिकेट असल्यामुळे ही गरज, हलाल सर्टिफिकेशनची गरज मुसलमानांना असते, कारण त्याच्यामध्ये त्यांच्या धर्मानुसार काय निषिद्ध आहे, ताज्य आहे किंवा स्वीकारार्ह आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. हिंदूंसाठी त्यातला जो मुळात नॉनव्हेज खाणारा हिंदू आहे तो त्याचा विचार करेल, बाकीच्यांसाठीचा तो मुद्दाच नसतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.